विद्यार्थी मित्र हो, शब्दकोडे भाग 12 मध्ये तुमचे स्वागत आहे। या कोड्यामध्ये आपल्याला आकृतीत लपलेल्या म्हणी शोधायच्या आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे या सर्व म्हणी 12 अक्षरे आहेत। चला तर मग आकृतीत लपलेल्या म्हणी शोधूया। 1. पहिली आकृती पहा। या म्हणीचा अर्थ आम्ही तुम्हाला सांगत आहोत कारण ती म्हण शोधणं आपल्याला सोपं होईल आणि ही म्हण शोधण्यासाठी 10 सेकंद वेळ आपण घेत आहोत। पहिल्या म्हणीचा अर्थ आहे एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा। ही म्हण शोधण्यासाठी आपण 10 सेकंद वेळ घेत आहोत। उत्तर आहे आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं। आता दुसरी म्हण आकृती पहा। या म्हणीचा अर्थ आहे परिणामांचा विचार न करता बोलणे आणि ही म्हण शोधण्यासाठी 10 सेकंद वेळ आपण घेत आहोत। म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला। 3. या म्हणीचा अर्थ आहे दोघांच्या भांडणात एकटाच दोषी असत नाही तर दोघेही दोषी असतात। म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही। चौथी म्हण या म्हणीचा अर्थ आहे जवळच असणारी वस्तू शोधण्यास दूर जाणे आणि म्हण ओळखण्यासाठी 10 सेकंद वेळ आपल्याकडे आहे। म्हण आहे काकेत कळसा गावाला वळसा। 5वी म्हण म्हणीचा अर्थ आहे बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती आणि म्हण ओळखण्यासाठी 10 सेकंद वेळ आपण घेत आहोत। म्हण आहे गोगलगाय आणि पोटात पाय। आता 6वी म्हण या म्हणीचा अर्थ आहे गरजेमुळे अडलेल्या माणसाला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे वागणे सहन करावे लागते आणि ही म्हण ओळखण्यासाठी 10 सेकंद वेळ आपल्याकडे आहे। म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते। आता 7वी म्हण अर्थ आहे मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणात काम करणे आणि ही म्हण शोधण्यासाठी 10 सेकंद वेळ आपण घेत आहोत। म्हण आहे जशी देनावळ तशी धुनावळ। आता 8वी आणि शेवटची म्हण म्हणीचा अर्थ आहे एखादे काम येत नसेल तर आपला कमीपणा झाकण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे आणि ही म्हण ओळखण्यासाठी आपण 10 सेकंद वेळ घेतोय। म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे। विद्यार्थी मित्र हो, म्हणी शोधणं हे शब्दकोड तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।